आपले डोळे बंद करू, आपलं मन प्रभूकडे लावूया आणि प्रभूशी बोलूया की प्रभू माझ्यासोबत तू वचनामधून बोल आणि बातचीत कर. प्रभू प्रार्थना करतो माझ्या देवा, आज तुझी वाणी तू आम्हाला ऐकव. परमेश्वर पिता, तुझ्या वचनाविषयी प्रभू तू काय बोलतो, पवित्र आत्मा तू आम्हाला काय सांगतो. आज पिता तू माझं मुख उघड पिता, आणि ऐकण्यावाल्या सर्वांचे अंतकरणाचे दरवाजे तू उघड आणि अनेकाचे आत्मिक कान देखील तू उघड. येशू प्रार्थना करताय प्रभू, तुझं वचन आमच्या जीवनामध्ये खूप अंतकरणात खोलवर रुजू दे परमेश्वर पिता, आणि ते कार्य करू दे अशी विनंती करते. धन्यवाद देते, स्तुती करते, येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खरंच प्रभू खूप चांगला आहे. हालेलुया. आपण मगाशी खूप सुंदर गाणं म्हटलं. कोणतं गाणं होतं तुम्हाला आवडलं असेल? कोणतं गाणं म्हटलं मगाशी? आणि अजून त्याच्या पहिले तुझ्या रक्ताने हे प्रभू ख्रिस्ता माझे तारण झाले. आता किती लोकांना हा विश्वास आहे की तुमचे तारण झालेले आहे? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूच्या रक्ताने आपले तारण झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. आता जेव्हा आपले तारण होते तर आपलं काय होतं? आपलं नागरिकत्व बदलतं. काय बदलतं? आपण पहिले या देशाचे रहिवासी होतो, आता आपण त्या देशाचे रहिवासी होणार. हालेलुया. पहिले आपण या पृथ्वीवरचे लोक होतो, आपण पृथ्वीच्या नियमांनी राहायचो, जगाच्या नियमांनी राहायचो, आणि आता आपण चाललो आहोत. आपला तारणाचा प्रवास सुरू झालेला आहे स्वर्गाच्या राज्यात. म्हणजे आपली काय चालू झालेली आहे? एक आत्मिक यात्रा. काय सुरू झालेली आहे? एक प्रवास सुरू झालेला आहे उंच जाण्यासाठी. हालेलुया. तर या प्रवासाचे काही नियम है ना? कोई भी गाड़ी जब शुरू होती है तो क्या लगता है? फ्यूल लगता है ना, गाड़ी में पेट्रोल लगता है. हमारी आत्मिक जर्नी जब शुरू हो रही है तो हमें भी कुछ फ्यूल की मतलब इंधनाची गरज आहे ना. काहीतरी आपल्याला आत्मिक सामर्थ्याची गरज आहे, काही नियमांची गरज आहे. तर आपल्या आत्मिक प्रवासामध्ये आपल्याला काय लागणार आहे? आपल्याला अन्न आणि पाणी लागणार आहे. अन्न आहे परमेश्वराचं वचन. हालेलुया. आपण म्हणतो ना, येशू जीवनाची भाकर आहे. तर आणि पाणी काय आहे? पाणी आहे प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. सो ह्या दोन गोष्टी आपल्याला सोबत सोबत घेऊन चालायच्या आहे. प्रार्थनाही पाहिजे आणि वचनही पाहिजे. का बरं पाहिजे? आपण आज ते शिकणार आहोत. आपण एक अध्याय काढूया, लूक याचा 6वा अध्याय. आपण असे लोक आहोत, आपल्याला जर कोणी काही कर म्हटलं तर आपण करत नाही, पण जर कोणीतरी ते केलं तर आपण त्याचं अनुकरण करतो, आहे ना? जर आपल्याला म्हटलं या रस्त्याने जा, आपण नाही जाणार, पण आपण पाहतो की कोणीतरी चाललेलं आहे, मग आपण त्याच्या मागे मागे चालतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. तर आता मी तर सांगितलं की प्रार्थना आणि वचन आपल्याला आवश्यक आहे, पण आपल्याला कोणाचं तरी उदाहरण पाहिजे असतं, आहे ना? तर बायबलमध्ये सगळ्यात चांगलं उदाहरण सर्व गोष्टींचं कोण आहे बरं? प्रभू येशू ख्रिस्त. तो आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला कित्ता आहे, उदाहरण आहे. तर आपण काढूया लूक याचा 6वा अध्याय. भेटलं का? वाच. 6वा अध्यायाचं 12 आणि 13 वचन. त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला. कोण कोण? येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त. हा, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. पुन्हा वाचा. हा. त्या दिवसात असे झाले की एकदा प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करावयास डोंगरावर गेले आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिले. मग दिवस उगवल्यावर प्रभूने आपल्या शिष्यास बोलावले
आणि त्यातून पुढील 12 जणांस निवडून त्यांना प्रेषित असे नावही दिले. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या मागे पाठीमागे चालणारे खूप सारे लोक होते. पुरं गावच्या गाव त्याच्या मागे चालायचं आणि अनेक लोक नेहमी येशूच्या संगतीमध्ये त्याच्या भोवती राहायचे. मग एकदा काय केलं प्रभू येशू ख्रिस्ताने? ते गेले, प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर गेले. डोंगरावर गेले कशाला गेले? प्रार्थना करायला. प्रार्थना करायला डोंगरावर गेले आणि तिथे त्यांनी काय केलं? रात्रभर प्रार्थना केली. किती प्रार्थना केली? किती प्रार्थना केली? प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः रात्रभर प्रार्थना केली आणि मग प्रार्थना केल्यावर त्याने काय केलं? दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावलं. काय केलं? शिष्यांना बोलावलं आणि मग त्या शिष्यातून त्याने 12 जण निवडले. किती जण निवडले? किती जण निवडले? 12 जण निवडले आणि त्यांना प्रेषित हे नावही दिले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आता एक वचन वाचूया. प्रेषिताची कृत्ये 17वा अध्याय आणि 6वं वचन. 6वा अध्याय 17वा अध्यायाचं 6वं वचन. पण त्यांना ते सापडले नाही. तेव्हा त्याने यासोनाला व कित्येक भावांना नगराच्या अधिकाऱ्यांपुढे ओढीत नेऊन ओरडून म्हटले. म्हणजे कोणीतरी लोकांनी, काही लोकांना असं ओढत अधिकाऱ्यांपुढे घेऊन गेले. दादांना माहित आहे चांगलं कसं ओढत नेलं जातं. तर ओढत घेऊन गेले आणि ओरडून म्हटलं. काय केलं? कसं म्हटलं? कसं म्हटलं? कसं म्हटलं? हा, ओरडून म्हटलं. जोरात ओरडून म्हटलं. काय म्हटलं? ज्यांनी जगाची उलटा पालट केली ते येथेही आले आहेत. हालेलुया. हालेलुया. अरे तुम्हाला आनंद नाही झाला? आनंद नाही झाला तुम्हाला? फक्त 12 लोक येशूने निवडले. किती लोक निवडले? किती लोक निवडले? आणि त्या 12 लोकांविषयी त्या शहरातल्या अधिकाऱ्यांनी आणि शिपाई लोकांनी काय साक्ष दिली? काय साक्ष दिली? काय म्हटलं त्यांच्याविषयी? त्याने लोकांनी म्हटलं, ज्यांनी जगाची उलटा पालट केली ते येथेही आले आहेत. हालेलुया. हालेलुया. कोण लोक? ज्यांनी जगाची उलटा पालट केली असे लोक इथे पण आलेले आहेत. हालेलुया. कोण होते ते लोक? कोणी उलटा पालट केली जगाची? येशूचे शिष्य, जे 12 शिष्य निवडले होते त्या शिष्यातले काही लोक त्या ठिकाणी गेले होते. आणि फक्त या ठिकाणी नाही, पूर्ण जगामध्ये पांगले होते. जेव्हा येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला आणि येशूच्या लोकांचा छळ सुरू झाला, तेव्हा सगळे शिष्य जगात इकडे तिकडे पांगले. म्हणजे फैलले. कोणी या गावात पळालं, कोणी त्या गावात पळालं, कोणी अजून कुठे पळालं. पण जिथे जिथे ते गेले, तिथे तिथे त्यांनी येशूची सुवार्ता गाजवली. म्हणा, काय केला? सुवार्ता गाजवली. आणि त्याच्यामुळे काय झालं? संपूर्ण जगात खळबळ माजली आणि लोक म्हणायला लागले की ज्यांनी जगाची उलटा पालट केली ते लोक इथेही आलेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय तुमच्याविषयी लोक म्हणतील का? हो, अरे हे आले की बस असंच त्यांचं चालू होतं. ये हमारे बीच में है कि बस इनका यही काम शुरू हो जाता है. प्रेज द लॉर्ड. तर मला एक प्रश्न पडला होता, तुम्हालाही पडला असेल, की
येशूला तर सगळे लोक माहित होते, त्याचे शिष्य माहित होते, स्वभाव माहित होतं, सर्व माहित होतं. मग येशूने रात्रभर का प्रार्थना केली असेल? येशूला 12 लोक निवडायचे होते. कधी कधी आम्ही पण काही लोकांना निवडतो. आम्ही काय करतो सहज, हा भूषण ये रे बा, अविनाश ये, वर्षाताई ये, अश्विनी ये. आम्ही असे काही लोक असे निवडून घेतो आपल्या बुद्धीने, की हा चांगलं गाणार आहे, हा चांगलं वाजवणेवाला आहे, हा वचन सांगणार आहे, हा प्रार्थना करणार आहे. अशी आपण एक निवड करून घेतो. का बरं? कारण की मला माहित आहे, आम्ही तुम्हाला वर्षानुवर्षापासून ओळखतो. तर माहित आहे की कोणामध्ये काय काय टॅलेंट आहे, कोणाकोणामध्ये काय काय गुण आहे, आणि तसं आम्ही निवडतो. येशू पण प्रत्येकाला ओळखतो, अंतर्बाह्य ओळखतो. तरी देखील येशू ख्रिस्ताने रात्रभर प्रार्थना का केली असेल? हं? जेव्हा त्याने रात्रभर प्रार्थना केली, तेव्हा त्याने 12 लोकांना, फक्त 12 लोकांना निवडलं. आणि मी तुम्हाला सांगते, जेव्हा येशूने 12 लोकांना निवडलं ना, बाकीचे लोक खूप चिडले असतील, नाराज झाले असतील. हम्मे क्या कमी है, आमच्यात काय कमी आहे, आमच्या भक्तीमध्ये काय कमी आहे, येशू आमच्या समर्पणामध्ये काय कमी आहे, तू का बरं आमची निवड नाही केली, तू का बरं ह्याच लोकांना निवडलं? आणि पण येशूने बरोबर असे 12 लोक निवडले की ज्यांनी पुढे जाऊन संपूर्ण जगाची उलटापालट केली. हालेलुया. एक खूप महत्वाचा निर्णय येशूला घ्यायचा होता. म्हणा, महत्वाचा निर्णय. खूप महत्वाचा निर्णय. आणि महत्वाचा निर्णय घेण्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः रात्रभर प्रार्थना केली. होऊ शकते त्याला माहित होते की यहुदा त्याला धोका देणार आहे, आणि तो येशूला, परमेश्वराला येशू म्हणत असेल की प्रभू राहू दे ना, यहुदाला नाही घेऊ ना, यहुदा चोर आहे, तुला माहित आहे देवा, हा चोर आहे, हा चोरी करणार आहे, आपण याला नाही घेऊ. आणि त्याचा पिता त्याला म्हणत असेल, नाही रे बेटा, वचन काय सांगते की प्रीती कधी आशा सोडत नाही, प्रीती कधी धीर सोडत नाही, आपण एक चान्स देऊया. आणि मग अजून हा म्हणत असेल की पेत्र तर वारंवार मला नाकारणार आहे, पेत्र तर पुन्हा मच्छा पकडायला जाणार आहे, तो माझा नाकार करणार आहे. परमेश्वर म्हणत असेल की नाही, पेत्रामध्ये खूप टॅलेंट आहे, आपण पेत्रालाच घेऊया, पेत्राला मी सांभाळेन. येशू म्हणत असेल की प्रभू, पण तो मला नाकारणार आहे ना, तो मला 3दा नाकारणार आहे, मग का बरं त्याला पण घेऊ? अशा रीतीने एकेका शिष्यासाठी रात्रभर प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि देवाचं एक संभाषण चाललं असेल, काउन्सिलिंग चाललं असेल. आणि हा नाही, तो नाही, हा तो. येशू म्हणेल की देवा, तू नथानेलला घे ना, नथानेल किती चांगला आहे, तो तर सरळ मनाचा इस्रायली आहे, तू त्याला घे. येशू परमेश्वर म्हणाला असेल की आहे, चांगला आहे, मला माहीत आहे, पण मी त्याला सध्या 12 मध्ये नाही ठेवलेलं आहे. मग तू स्टेफनाला घे ना प्रभू, स्टेफन. प्रभू म्हणाले नाही, मी त्याला दुसरी जबाबदारी दिलेली आहे, 12 लोकांमध्ये हे लोक राहणार नाही. आणि असं वाटाघाटी करत म्हणा, काउन्सिलिंग करत, संभाषण करत येशूने 12 शिष्यांची निवड केली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या शिष्यांविषयी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे प्रेषिताची कृत्यमध्ये की ह्यांनी आपल्या शिकवणीने, सांगते तुम्हाला, की सर्व यरुशलेम शहराला भरून टाकलेलं आहे. हा, प्रेषिताची कृत्ये 5व्या अध्यायाचं 28वं वचन मध्ये म्हणतो, एका न्यायसभेपुढे, जेलमध्ये म्हणा, न्यायसभे कोर्टामध्ये म्हणा, त्यांना लोक म्हणताय की तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे, भरून टाकले आहेत आपल्या शिकवणीने. येशूच्या मरणानंतरची गोष्ट आहे. तर देवाची निवड कधी चुकत नाही. हालेलुया. तर या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेण्याच्या पहिले आम्ही किती बरं प्रार्थना केली पाहिजे. आयुष्यातले महत्वाचे निर्णय घ्यायच्या पहिले
आम्ही एवढी प्रार्थना करतो का? हा, मला दुःख आहे की आम्ही पण नाही करत. कधी कधी आमचे पण निर्णय चुकतात, की आम्ही कोणाला तरी निवडतो, कोणाला तरी जबाबदारी देतो. का बरं चुकतात माहीत? कारण आम्ही ती निवड, आम्ही ती निर्णय प्रार्थनापूर्वक न करता आमच्या डोळ्यांनी दिसणाऱ्या त्यांच्या कॅरेक्टरला बघून करत असतो. त्यांच्या दान वरदानांना, त्यांच्या गुणांना बघून आम्ही करत असतो, की नाही, ही व्यक्ती खूप चांगली बोलणारी आहे, ही व्यक्ती खूप चांगली प्रार्थना करणारी आहे, नाही ही व्यक्ती खूप छान गाणारी आहे, ही व्यक्ती खूप छान वाजवणारी आहे. आणि अशा रीतीने आम्ही देखील लोकांच्या बाह्य गोष्टींना पाहून त्यांची निवड करत असतो. फक्त लीडरशिपमध्ये म्हणून नाही म्हणते मी, आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा काही निर्णय घेत असतो, तसं घरातल्या मुलाच्या मुलीचा लग्नाचा निर्णय आहे. आम्ही खूप साऱ्या गोष्टी बघतो आहे ना, ज्यांच्या घरामध्ये उपवर मुलं नाही तर मुली असतील, की आपण त्याचं शिक्षण किती झालं, तिला स्वयंपाक करता येतो का, तिचा स्वभाव कसा आहे, तो कसा आहे, त्याला नोकरी किती आहे, त्याला पगार किती आहे, तो त्याची हाईट मॅच होते का, त्याची जन्मतारीख मॅच होते का. अशा खूप साऱ्या बायोडाटा आपण चेक करतो. आपण बायोडाटा बघत असतो की हा किंवा ही एकमेकांना सुटेबल आहे का. पण आपण देवाच्या पुढे गुडघे टेकून बसत नाही, प्रभूला विचारत नाही की प्रभू, हा महत्वाचा निर्णय आहे, मी घेऊ की नको घेऊ. सो या ठिकाणी प्रभू येशू आमचं उदाहरण आहे. जेव्हा त्याला 12 शिष्यांची निवड करायची होती, तेव्हा येशूने काय केलं बरं? येशूने काय केलं? काय केलं येशूने? सगळेजण बोलून नाही राहिले, फक्त मला बघत आहे, मला खूप घाम येत आहे आणि तुम्ही सगळे मला बघत आहे. येशूने काय केलं बरं? कशी प्रार्थना केली? कशी प्रार्थना केली? येशूला सगळं माहित होतं, पण 12 शिष्यांना निवडण्यासाठी येशूने रात्रभर प्रार्थना केली. मग जेव्हा आम्ही आमच्या लेकराचं कोणत्या स्कूलमध्ये ॲडमिशन करायचं, किंवा आम्ही आमच्या घरी सून किंवा जावई कोणता आणायचा, किंवा आम्ही कोणता बिझनेस करायचा, आम्ही कोणतं स्ट्रीम घ्यायचं, आर्ट घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, शेतामध्ये आम्ही यावर्षी काय पेरणी करायची, हे महत्वाचे निर्णय असतात. आणि हे निर्णय घ्यायच्या पहिले काय आम्ही प्रार्थना करतो का? काय आम्ही प्रार्थना करतो? तुम्ही म्हणाल मला माहित आहे, हो आम्ही करतो. सगळे म्हणणार हो आम्ही करतो. पण माझं म्हणणं असं आहे, जशी येशूने प्रार्थना केली तशी अर्नेस्टली आम्ही प्रार्थना करताना आमचे पॉइंट प्रभूपुढे मांडत असतो. बरोबर? आम्ही जेव्हा देवाचं प्रार्थना करतो ना, आपण देवाला सांगत असतो की देवा हे चांगलं आहे बरं, हां, हे ठिकाण चांगलं आहे, हे चांगलं आहे. आणि जेव्हा प्रभू म्हणतो एखादी गोष्ट की हे कर, नाही ना प्रभू, ते बरोबर नाही आहे, तिथे ते व्यवस्थित नाही आहे. आम्ही देवालाच आमचं ज्ञान देत असतो, आम्ही देवाची वाणी ऐकत नसतो. हां, खरंच सांगायचं आहे, आम्ही देवाची वाणी ऐकत नाही, आम्ही देवाला आमची वाणी ऐकवतो की देवा तू ह्याला स्टॅम्प मार, ही माझी निवड आहे, मला हे पाहिजे देवा, तू याच्यावर स्टॅम्प मार आणि ही गोष्ट माझ्यासाठी पूर्ण होऊ दे, तुझ्या नावाने मी करत आहे, आता माझ्यासाठी तू ही गोष्ट पूर्णत्वाला ने. बरोबर बोलताय का? बरोबर बोलत आहे? बोलत आहे ना? प्रभू येशू ख्रिस्ताने महत्वाचे निर्णय घेण्याच्या पूर्वी आपल्याला प्रार्थना करून आपल्याला उत्तर दिलं. सांगायचा उद्देश आहे की कोणते पण निर्णय घ्यायच्या पहिले आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्ही जेव्हा दुःखामध्ये असतो, जेव्हा आम्ही दुःखात असतो तेव्हा आम्ही प्रार्थना केली पाहिजे. तशी हन्नाने प्रार्थना केली. हन्नाला किती वर्ष मुलबाळ नव्हतं बरं? अनेक वर्ष तिला मुलबाळ नव्हतं. तिच्या सवतेला लेकरं होते आणि तिला मुलबाळ नव्हतं. आणि तिने काय केलं बरं जाऊन? ती देवाच्या मंदिरात गेली, गुडघे टेकून बसली. शमूएलाच्या पहिला अध्याय दिलेला आहे. आणि तिने रडून देवाला प्रार्थना केली, एवढी रडून प्रार्थना केली. तिथला जो याजक होता तो तिला म्हणाला, बाई किती वेळ नशेमध्ये राहशील, जा ना आता होशमध्ये घरी जा. आणि ती म्हणे की दादा पाळक साहेब, मी नशेमध्ये नाही आहे, मला एवढं दुःख झालंय की माझ्या दुःखामुळे मला काही सुचत नाही आहे,
आणि मी परमेश्वराला रडून माझी मागणी मागत आहे. आणि याजकाने तिला काय म्हटलं, की तू ज्या देवाजवळ प्रार्थना केलेली आहे, देवाने तुझी प्रार्थना ऐकलेली आहे. आता घरी जा, आनंदित राहा आणि पुन्हा दुःखी राहू नको. हालेलुया. त्याच्यानंतर शमूएलाचा जन्म झाला. पहिली गोष्ट आपण पाहिली, महत्वाचे निर्णय घेताना आपल्याला प्रार्थना करायची आहे. महत्वाचे नाही सगळेच. दुसरी गोष्ट, दुःखामध्ये असताना आपल्याला प्रार्थना करायची आहे. तिसरं, आनंदामध्ये असताना आम्हाला प्रार्थना करायची आहे. खूप सारे जण दुःखातच खूपच प्रार्थना करतात. दुःख आहे तर रडू 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 प्रार्थना करतील. पण सगळं चांगलं झालं, आनंद झाला तर किती लोक तेवढीच प्रार्थना करतात बरं. जेव्हा आमचे कोणते प्रोग्राम असतात, पहिले पण आम्ही जेव्हा मंडळी नव्हती प्रोग्राम करायचो, तर आम्ही खूप प्रार्थना करायचो की प्रभू प्रोग्राम होऊ दे, एवढे लोक येऊ दे, तेवढे लोक येऊ दे, चिखलदरा कॅम्पमध्ये एवढ्या पैशाची गरज आहे, एवढ्या पैशाची गरज आहे, एवढे लोक आले पाहिजे आणि आम्ही सगळ्यांचं तारण होऊ दे. खूप खूप आम्ही खूप प्रार्थना करायचो. आणि जेव्हा कॅम्प पूर्ण व्हायचा, खूप लोकांचा उद्धार व्हायचा, खूप आनंद व्हायचा आम्हाला की अरे इतक्या लोकांनी आपलं जीवन येशूला दिलं. आणि मग त्याच्यानंतर आमच्या प्रार्थना, बस देवा धन्यवाद, तू कॅम्प आशीर्वादित केला, थँक्यू. जशी प्रार्थना आपण दुःखामध्ये करतो, तशीच प्रार्थना मला आनंदामध्ये देखील करायची आहे. करणार का? करणार का? पीक पेरण्यापूर्वी प्रार्थना करतो, करायला पाहिजे. पीक आल्यावर देखील आनंदाने प्रार्थना करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर संकटात असताना देखील प्रार्थना करायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं खूप मोठं संकट आलेलं आहे जीवनात, किंवा घरामध्ये कोणीतरी खूप आजारी आहे, किंवा काहीतरी संकट आलेलं आहे, काहीतरी परेशानी आलेली आहे, मी तुम्हाला सांगू, लोक जांभळ्या देते, लोकांना कदाचित आवडत नाही, पण तरी सांगते की जेव्हा संकट येतं ना, संकटाच्या वेळेस लोक प्रार्थनेचा पहिले विचार नाही करत. पहिला विचार करतात आत्महत्या कशी करायची. हा ट्रू आहे, सांगते की इथून पळायचं कसं या परिस्थितीमधून. जेव्हा संकट येतं, ह्याच्यावर कोण ओळखीचं आहे, कोणाचा फोन नंबर मिळेल, कोण आमच्यासाठी फोन करेल, असे करतात. किंवा तरुण आता खूप लवकर गुगलवर सर्च चालू होऊन जातो, आत्महत्या करायचे आसान तरीके. हा खरंच. दुसरी गोष्ट शोधली जाते की दारू कुठे मिळेल. हा दारू कुठे मिळेल. म्हणजे जेव्हा संकट येतं ना, तेव्हा आम्ही देवाला हाक मारण्याच्या ऐवजी आम्ही गुगलला हाक मारतो. गुगल उपाय दे. ओके गुगल, एक लहान मुलगा म्हणायचा चर्चचा आपल्या, ओके गुगल. ते त्यालाही माहिती आहे की गुगलला विचारायचं काही पण, की हे कुठे मिळेल, ते कुठे मिळेल, हे कसं करायचं, ते कसं करायचं. तो संकट आल्यावर प्रार्थना करा प्रियांनो, पहिले देवाला हाक मारा. जेव्हा एक खूप मोठं म्हणजे एक उदाहरण आहे, यशयाने देवाच्या यशाला एका राजाने पत्र पाठवलं की आम्ही तुझ्या नगराचा नाश करणार आहोत आणि तुझ्या नगरात जे काही तुझं आहे ते सगळं आम्ही लुटून घेऊन जाऊ. तुझ्या नगरात जे काही ते सगळं आमचं. तो म्हणे हो बा, माझ्या नगरात जे काही सगळं चांगलं आहे ते तुमचं, मी देतो. तुझ्या बायका, तुझ्या मुली माझ्या. हा तो म्हणे बरं ठीक आहे. मग तो राजा म्हणे की मी स्वतः येणार, शिष्य शिपाई, आणि प्रत्येक घराघरात जाऊन आम्हाला आवडेल त्या बायका आम्ही उचलून घेऊन जाऊ. मग घाबरला. मग यशया संदेशाकडे त्याने ते लेटर पाठवलं की पहा बा, की तो राजा रबशाके नावाचा राजा असं असं म्हणत आहे, सन्हेरीब रबश, तर असं असं म्हणत आहे. मग यशयाने काय केलं माहिती आहे तुम्हाला? यशयाने काय केलं, ते लेटर घेतलं आणि ते लेटर देवाच्या वेदी पुढे नेऊन ठेवलं. आणि गुडघे टेकले आणि रडून त्यांनी प्रार्थना केली की देवा, हे एवढं मोठं संकट आमच्या राष्ट्रावर येत आहे, तर तू काहीतरी कर. आणि मग परमेश्वर म्हणाला, तू भिऊ नको, मी त्याला अशी काहीतरी वाणी ऐकवीन, मी त्याला असं काहीतरी सांगीन की तो इथून निघून जाईल. खूप दिवस त्यांचा वेढा होता बरं त्या नगराला. एवढा वेढा होता, एवढा वेढा होता की लोकांना आपले म्हणजे खायला प्यायला कशालाच काही नव्हतं.
पण जेव्हा ज्या दिवशी त्यांनी प्रार्थना केली, त्या दिवशी त्याला काहीतरी वर्तमान देवाने ऐकवलं आणि तो राजा आला तसा चालला गेला. म्हणून याच्या पहिले संकट जेव्हा आलं तेव्हा त्या राजाने खूप सारे उपाय केले. याला पैसे पाठव, त्याला पैसे पाठव, तुम्ही मदतीला धावून या, तुमचं सैन्य घेऊन या, माझ्यासोबत उभे राहा. आणि त्यांनी खूप साऱ्या योजना आखल्या, पण कशाचंच काही होत नव्हतं. शेवटी अशी वेळ आली की तो म्हणाला, उद्या इतक्या वाजता मी येणार, तुझ्या नगरात फिरणार, तुझ्या राजमहालात येणार आणि जे काय मला डोळ्याला चांगलं दिसेल ते मी उचलून घेऊन जाणार. मग तेव्हा ते लोक दुःखी झाले, नाराज झाले आणि मग देवाकडे त्यांनी तेव्हा प्रार्थना केली आणि देवाने त्या रात्री तो राजा वापस गेला. प्रेज द लॉर्ड. जेव्हा संकट येतं तेव्हा काय करायचं? जेव्हा संकट येतं तेव्हा काय करायचं? डॉक्टर आपल्याला रिपोर्ट देत असतो की तुम्हाला कॅन्सर आहे, तुम्हाला ट्यूमर आहे, तुम्ही कधीच आईबाप बनू शकणार नाही, तुम्हाला असं होईल, तुम्हाला तसं होईल. काय करायचं रिपोर्ट घेऊन? कोणत्या तरी डॉक्टरला कॉल करायचा, कोणाला तरी भेटायचं, कोणी आहे का ओळखीचं? नाही. जेव्हा रिपोर्ट हातात येतो तो रिपोर्ट देवाच्या समोर, देवाच्या वेदीवर नेऊन ठेवायचा की प्रभू असंच डॉक्टर म्हणताय, पण हा रिपोर्ट मी तुझ्या हातात सोपवते. हा रिपोर्ट रद्द करू शकणारा आणि जे नाही त्याला आहे असं करणारा परमेश्वर केवळ तूच आहे. प्रेज द लॉर्ड. सो प्रार्थना कधी कधी करायची बरं. पहिलं काय सांगितलं? महत्वाचे किंवा जीवनातले कोणते पण निर्णय घ्यायचे असेल, पहिले काय करायची? प्रार्थना करायची. दुसरी गोष्ट, जेव्हा दुःखामध्ये आपण आहोत तेव्हा काय करायचं? नाही गुगल करायचं. काय करायची? प्रार्थना. आनंदाचे प्रसंग आहे तेव्हा फक्त इथे येऊन साक्ष देऊन पेढे नाही वाटायचे, तर देवाला अश्रूंनी, आनंद अश्रूंनी देवाला धन्यवाद द्यायचे. हालेलुया. त्याच्यानंतर आपण चौथं बघितलं की जेव्हा संकटात सापडतो, काहीच रस्ता दिसत नाही, तेव्हा प्रार्थना करायची. मी तुम्हाला सांगते, जेव्हा काहीच रस्ता नसतो ना, तर एकदा येशूचे शिष्य नावेतून चालले होते. येशू त्या नावेत त्या दिवशी नव्हता. येशू म्हणे की तुम्ही जा समोर शिष्यांना, मी थोडं प्रार्थना करून येतो. आणि शिष्य चालले नावेमध्ये बसून, येशू एकटेच डोंगरावर गेले आणि प्रार्थना करत होते. मग शिष्य निघाले नावेमध्ये निघाले, थोडं अंतर गेले आणि खूप मोठं वादळ आलं. इतकं मोठं वादळ आलं की नाव हेलकवायला लागली आणि आता शिष्य बुडणार. आणि काय करणार? येशू तेव्हा सोबत नव्हता आणि ते बुडायला लागले. आणि त्यावेळेस शिष्यांनी काय केलं? त्यांनी आरोळी करणं चालू केलं. ते खूप घाबरले. आता येशू जर असता तसं झालं नसतं, आज येशू असता तसं झालं नसतं. आणि ते रडायला लागले आणि त्यांना काहीच मार्ग नव्हता. जमीन खूप दूर, वादळ येत आहे, बोटीमध्ये पाणी भरत आहे, नाव हेलकावत आहे. अशा वेळेस कुठूनच मार्ग नव्हता, कुठून सहाय्य नव्हतं. आणि तेव्हा त्यांनी काय पाहिलं? त्यांनी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त समुद्राच्या पाण्यावर चालत येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा कुठूनच रस्ता नसतो, जेव्हा सगळे दरवाजे बंद असतात, जेव्हा सगळे मार्ग बंद असतात, तेव्हा आमचा येशू, हालेलुया म्हणा, माझा येशू, तेव्हा माझा येशू समुद्राच्या पाण्यावरून चालत येतो. हालेलुया. तो महासागरामध्ये वाट काढणारा परमेश्वर आहे. जेव्हा कुठूनच काहीच मार्ग नाही, तेव्हा येशू पाण्यावरून चालत येणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आज या ठिकाणी किती लोक अशा परिस्थितीमध्ये आहे बरं, की त्यांना काहीच सुचत नाही आहे. आज असे लोक आहे का आपल्यामध्ये की त्यांना काही मार्ग सापडत नाही आहे? तुम्ही प्लीज आपल्या गुडघ्यावर यावेळेस या, आपल्या गुडघ्यावर या. जर तुम्हाला असं वाटत आहे की मी खूप संकटात आहे, माझ्या जीवनात काही मार्ग नाही, मला काही सुचत नाही आहे, आपले डोळे बंद करा. प्रभू येशू, आम्ही यावेळेस प्रार्थना करतो माझ्या देवापा,
प्रभू तुझ्या भवनामध्ये पिता आज तुझे भक्त माझ्या दे बाप्पा ज्या गोष्टीसाठी तुझ्याजवळ मागणी करत आहे, प्रियानो देवाला आपली मागणी सांगा, देवाला आपली विनंती सांगा. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही दुःखी आहे, ज्या गोष्टीमुळे तुम्ही परेशान आहे, आज तुमची मागणी, आज तुमची विनंती तुम्ही देवाला सांगा. तो प्रार्थना ऐकणारा देव आहे. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. थँक यू लॉर्ड. प्रभू आज तुझ्या भक्तांनी तुझ्या जवळची प्रार्थना केली आहे पिता. प्रभू जी गोष्ट तुला मागितली आहे माझ्या देवबापा, प्रभू त्यांची ती मागणी पिता, ती त्यांची गोष्ट प्रभूजी तुझ्या योग्य समय येशू तू पूर्ण कर पिता, येशूच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड. हन्नाला याजकाने म्हटलं की आता ह्याच्यानंतर दुःखी राहायचं नाही. आणि 1 वर्षानंतर तिला बाळ झालं. प्रेज द लॉर्ड. तर ही गोष्ट आहे की प्रार्थना कधी कधी करायची. ॲक्च्युली प्रार्थना दिवसभरच करायची, सर्व समयी प्रार्थना करायची. मी तुम्हाला काही निवडक एक्झाम्पल सांगितले. अजून एक गोष्ट सांगते की आम्हाला पवित्र आत्म्याने प्रार्थना करायची आहे. कधी कधी आम्हाला समजत नाही. तुम्हाला एक वचन सांगते मी, रोमकरासपत्र 9वा अध्याय, लवकर काढा, रोमकरासपत्र 9वा अध्याय 8वा अध्याय 26वा वचन, 26 आणि 27. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला माहीत नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्हण्याने मध्यस्थी करीतो. पण अंतर्यामे पारखणाऱ्या त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक आहे जे म्हणतात की आम्हाला प्रार्थना कशी करावी समजत नाही. खूप लोक आहे की ज्यांना कळत नाही कशी प्रार्थना करायची. किती लोकांचं असं म्हणणं आहे बरं की त्यांना समजत नाही कशी प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बाकी सगळ्यांना येते, काही लोकांना समजत नाही ना प्रार्थना. मी सांगतो प्रार्थना करायची ना तर आपल्याला खूप काही शब्द, काही संस्कृतचे ज्ञान, काहीची गरज नाही आहे. प्रार्थना कशी करायची? प्रार्थना म्हणजे देवाशी संभाषण आहे. जसं आपण म्हणतो ना, आई मला भूक लागली, हां, पप्पा माझी फी भरायची आहे, हां, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे आहे, माझा वाढदिवस येत आहे बरं, हां पप्पा माझा वाढदिवस येत आहे, मला नवीन कपडे पाहिजे, आई मला कॉलेजला जायला गाडी पाहिजे. हे आपण जसं बोलतो ना, कधी कधी आपल्याला हट्टपणा करावा लागतो, कधी कधी आपल्याला रडावं लागते, कधी कधी आपण नॉर्मली बोलतो आहे ना. प्रार्थना म्हणजे देवाशी संभाषण आहे. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की प्रार्थना कशी करायची, ते नंतर पुन्हा कधी सांगेन. पण प्रार्थना म्हणजे देवाशी आपलं एक संभाषण आहे. जसं आपण बोलतो तसं देवाशी बोलायचं. फक्त पहिले स्तुती आराधना करायची, पश्चाताप करायचा, पहिले देवाला गौरव द्यायचं की देव किती महान आहे. त्याच्यानंतर आपल्या जीवनात जर काही चुका असतील, जर काही पाप असेल, आपल्या हातून जर काही गलत झालं असेल, आपण नवऱ्याशी भांडलो, काहीतरी खोटेपणा केला, लबाडी केली, त्याच्यासाठी देवाला क्षमा मागायची, येशूच्या बलिदानासाठी, त्याच्या रक्तासाठी धन्यवाद द्यायचं आणि त्याच्यानंतर समर्पण करून आपली मागणी देवाला सांगायची. खूप सोपं आहे. काय पहिले देवाची स्तुती करायची की देव किती चांगला आहे. दुसरी गोष्ट पश्चाताप करायचा आपल्यातून काही चुका झाल्या असतील तर. तिसरी गोष्ट आहे की समर्पण करायचं, तिच्या बलिदानासाठी, रक्तासाठी धन्यवाद द्यायचा. आणि चौथी गोष्ट आहे की देवाला आपली विनंती सांगायची. ह्या 4 गोष्टी प्रार्थनेमध्ये आपल्याला सगळ्यांना येऊ शकतात. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, जर काहीच समजत नाही आहे, म्हणायचं पवित्र आत्मा तू माझ्यासाठी प्रार्थना कर. हां, कधी कधी आपण ना सुचत नाही, आपण नुसतं रडतो प्रार्थनेमध्ये. असे पण खूप लोक आहे की येशू म्हटलं की रडणं चालू होतं. काही शब्द सुचत नाही, काही बोलणं सुचत नाही, फक्त अश्रू येतात. आणि मी तुम्हाला सांगू,
ती प्रार्थना सगळ्यात जास्त प्रभावी अशी प्रार्थना असते. आपल्याला काही शब्द नाहीये, काहीच सुचत नाहीये, पण आपल्याला वाटतं येशू करेल, पण आपल्याला येशूला सांगता पण येत नाहीये आणि कधी कधी आपण नुसतं रडतो. त्यावेळेस आपण प्रार्थना नसतो करू, त्यावेळेस पवित्र आत्मा आपल्यासाठी प्रार्थना करत असतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण अशक्त आपल्याला प्रार्थना करता येत नाही, प्रार्थना कशी करावी आपल्याला ठाऊक नाही, परंतु आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्हण्यांनी, म्हणजे शब्द निघत नाही, फक्त असं करत राहतो. आपल्याला वाटत असेल ना की मला प्रार्थना करता येत नाही, मला प्रार्थना चालू नुसतं रडायलाच येतं, काही हरकत नाही. खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आहे ना, कधी कधी लेकरं नुसतं रडतात, जेवण सोडून देतात आणि आई वडील समजतात, अरे याला काहीतरी पाहिजे आहे. तसं देवाला पण समजतं. आणि एक चौथी गोष्ट आहे, ती आहे की अन्य ज्या लोकांना पवित्र आत्मा मिळालेला आहे, ज्या लोकांना अन्य भाषा येते, तुम्हाला काय सुचत नाही ना, नुसतं रब 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 शब रब शब रब करत राहा. खरंच सांगते. तुम्हाला काहीच समजत नाहीये, तुम्हाला काय बोलत आहे. रग 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 डब डब रगला तत 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 ब ब ब ब जे तुम्हाला शब्द येत आहे, तो शब्द अर्धा अर्धा तास बोलत राहा. खरंच सांगते, ती असली प्रार्थना आहे. मग तुम्ही म्हणाला की काय मगापासून मूर्खासारखा मी असंच बोलत आहे. शंदाराबा शंदाराबा रिबानारा रिबानारा एकच शब्द आहे माझ्याकडे. एकच ग ग ग ग त थ त त प प प प मी करत आहे. अरे ती तुमची पूर्ण भाषा आहे आणि देवाचा आत्मा समजतो. एक वचन सांगते तुम्हाला, पहिले करंथिकरास पहिले पत्र याचा 14वा अध्याय. दुसरं वचन. पहिले मला सांगा, तू काढ किती लोकांना अन्य भाषा मिळालेली आहे? गुड. एक 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 शब्द जरी कोणाला मिळालेला आहे का? नुसतं हलालालालालाला डब रब रब ब ब असं पण किती लोकांना आलेलं आहे? आय बंधू, हा निलेश नाही आहे? आहे ना. मला हात तो दाखवा, किती लोकांना असा एखादा दुसरा जरी शब्द आलेला आहे. पहिले आला असेल, तुम्ही लोकांनी दाबून टाकला असेल की काय एकच शब्द बोलत आहे, श श श श ब ब. अरे ती भाषा वाढत जाईल. हां, आता माझ्याकडे येतं एक बाळ येतं आणि ते फक्त माझा हात पकडतं आणि माझ्या पर्सवर ठेवते, रडू रडू, की मला इथून चॉकलेट काढून दे. ती त्याची भाषा आहे. हां, तसं आपण नुसतं र र र र ब ब ब ब त त त ते करत आहे ना, ती आपली भाषा आपला परमेश्वर समजतो. सो बोलत राहा. एकच शब्द बोला, 15-15 मिनिटं, 10-10 मिनिटं, अर्धा-अर्धा तास एकच शब्द बोला. मग तुमचे शब्द वाढत जातील. तुमची भाषा वाढत जाईल. पण जेव्हा जेवढी आहे तेवढी, कारण की 14 अध्याय दुसरं वचन सांगते, कारण भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे, तर देवाबरोबर बोलतो. कारण ते माणसाला समजत नाही, तो आत्म्याने गोड गोष्टी बोलतो. कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नाही, तर देवाबरोबर बोलतो. कारण कारण अन्य भाषेत बोलणारा हा माणसांशी नव्हे, तर देवाशी बोलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मला नवीन-नवीन मी प्रभूमध्ये होते, मला पवित्रात्मा मिळाला. माझ्या रूममध्ये मी अशीच काही-काही प्रार्थना करत राहायची आणि माझी आई कधी रूममध्ये यायची आणि माझ्या भावाला म्हणायची लहान्याला, "काय रे ती काय करून राहिली रूममध्ये? हं?" "अगं मग मी ती प्रार्थना करत आहे ना." "काय प्रार्थना करत आहे?" "नुसतं एक असा शब्द बोलते टा, 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 बाबा, बाबा बोलून राहिली. काय प्रार्थना आहे का?" तो म्हणायचा, "तिची भाषा देवाला समजत आहे. तू नको जाऊ त्या रूममध्ये किंवा जाते आपलं काम कर, बाहेर ये." म्हणजे आपली भाषा मनुष्यांना समजत नाही. त्यांना वाटतं काय हे र, 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 ड, 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 ड करून राहिल्या. पण ती तुमची भाषा तुमच्या परमेश्वराला समजते. आणि पुढे असं दिलेलं आहे, कारण अन्य भाषेत बोलणारा हा माणसांशी नव्हे, तर देवाशी बोलतो. कारण त्याचे बोलणे कोणाला समजत नाही, तरी तो आत्म्यात गुजे बोलतो. हालेलुया. आता याच्यानंतर जर तुम्हाला एकही शब्द आला असेल ना, त्याला कमी समजू नका. तुम्ही बोला, कारण की तो बरोबर त्याचं कनेक्शन देवाच्या आत्म्याशी राहतो. प्रेज द लॉर्ड. तर आता आपण ऐकलं प्रार्थनेविषयी. हां, म्हणजे आपण काय केलं?
आपण आपला एक पंख फडफडवणं शिकलो. पण मला एक सांगा, की एक पंखाने कोणी उडू शकतं का? उडायचं आहे तर कसं उडावं लागेल? करा यार. उडायचं असेल तर हात वर करा. खूप लोकांना उडायचं नाही दिसतंय मला. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. जेव्हा पक्षी आकाशामध्ये उडतो तो कसं करतो? दोन्ही पंखांनी उडतो. पण मी बघितलं खूप सारे लोक आहे ना, ते फक्त कधी कधी नुसती प्रार्थना करतात. संकट आलं तर प्रार्थना करा, दुःख आलं प्रार्थना करा, देवाला काही मागायचं सकाळी उठलं की प्रार्थना करा, आणि प्रार्थना केली की लगेच बाहेर निघतात. ते काय करत आहे? ते आपला एक पंख उडवून राहिलेले आहे. पण एका पंखाने उडणं होत नाही, दुसरा पंखही सोबत पाहिजे. तो दुसरा पंख कशाचा आहे? वचन. कशाचा आहे? वचन आणि प्रार्थना दोन्ही सोबत पाहिजे. काही लोक असे असतात की त्यांना वचन वाचायला खूप आवडतं, दिवसभर वचन वाचत राहतील. मी पण त्याच्यातली आहे. मला वचन सांगा, हा बायबल कंप्लीट केलं, मी 25 वेळा बायबल वाचलेलं आहे, मी 26 वेळा बायबल वाचलेलं आहे. बायबल खूप वाचन आहे, पण प्रार्थना हो, जेवढं वचन आहे तेवढं प्रार्थना आहे का? म्हणजे मी काय करत आहे, किंवा माझ्यासारखे लोक तर मी जाऊ शकेन का माझ्या मंजिलकडे? वचन आणि प्रार्थना दोन्ही गोष्टी सोबत सोबत पाहिजे. प्रेज द लॉर्ड. एकच उदाहरण सांगते. आपण पहिला पेत्र 2:21 मध्ये काय दिलेलं आहे? काढा पहिला पेत्र 2:21. काढलं का? कारण हं. ह्याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगिले आणि तेने करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे, म्हणून त्याने येशूने तुमच्याकरिता कशासाठी दुःख भोगले आहे? की आपण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे. आता पहिली गोष्ट आपण बघितली की येशू प्रार्थना करायचा, डोंगरावर जायचा, रात्रभर एकटाच प्रार्थना करायचा. तो दिवसभर मिनिस्ट्री करायचा. येशू काय करायचा? दिवसभर मिनिस्ट्री करायचा. देवाच्या राज्याचं वचन सांगायचा, शिकवण द्यायचा, दुष्ट आत्मे काढायचा, रोगी बरे करायचा, त्याच्या शिष्यांना एकट्यामध्ये बसवून त्याच्या महत्वाच्या गोष्टी सांगायचा, आणि ते झाल्यानंतरही जाऊन रात्रभर तो प्रार्थना करायचा. एक उदाहरण, एक एक्झाम्पल येशूने आपल्याला दिलेलं आहे की प्रार्थना किती इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सांगते, खूप लोकांना असं वाटते की प्रभू येशू पूर्ण देव होता तर परिपूर्ण होता, त्याला कशाची गरज नव्हती. पण मी तुम्हाला सांगते, जेव्हा येशू जगामध्ये आला, मानवरूप धारण करून आला, तर सगळं त्याचं देव पण तो स्वर्गातच सोडून आला. त्याचं देव पण तो घेऊन आला नाही. तो सुपर हिरो बनून जगात आला नाही, सामर्थ्य घेऊन जगात आला नाही. तर तो कसा आला? आपल्यासारखा मनुष्य बनूनच आला. आणि त्याने जे काही या ठिकाणी केलं ते सगळं प्रार्थना आणि वचनाच्या शिक्षणाच्या जोरावर केलं. हालेलुया. आता आमच्या घरामध्ये ना, माझा मुलगा, मी, आम्ही आम्ही नेहमी चर्चा करत राहतो बायबल मधल्या गोष्टींची, खूप डिस्कशन करतो. त्यात काही दिवसापूर्वी आम्ही बोलत होतो की येशूने 30 वर्ष का बरं मिनिस्ट्री नाही केली? 30 वर्षाला काहीतरी सिग्निफिकन्स आहे का? म्हणजे 30 वर्ष देवाने 30 वर्षानंतरच सेवा का चालू केली? काही लोकांना प्रश्न पडतो का बरं हा? येशूने सेवा कधी सुरू केली? कधी सुरू केली? 30व्या वर्षी चालू केली. आणि किती वर्ष सेवा केली? 3.5 वर्ष. येशूला 3.5 वर्ष सेवा करायची होती. मग त्याने 30व्या वर्षी सेवा का चालू केली? त्याच्या अगोदर का नाही केली? अगोदर येशू काय करत होता? एक वचन वाचा, लूक याचा 2रा अध्याय. आता माझं वचन आहे, थोडा वेळ लागणारच. लूक याचा 2रा अध्याय 46वं वचन. मग असे झाले की
3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरामध्ये गुरुजनांमध्ये बसून त्याचे भाषण ऐकताना व त्यास प्रश्न करताना सापडला. 47. त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले. प्रेज द लॉर्ड. येशू फक्त 12 वर्षाचा होता आणि तो मंदिरामध्ये तिथल्या मोठ्या मोठ्या ज्ञानी आणि पंडित लोकांसोबत वचनावर चर्चा करत होता. तो त्यांना प्रश्न विचारत होता आणि तो त्यांचा ऐकत होता. हेच ऐकलं ना? म्हणजे येशू ज्ञान घेत होता आणि त्याला स्वतःला पण काही ज्ञान होतं. ते आपण म्हणाल की तो तर देवाचा पुत्र होता. त्याला ते ज्ञान स्वर्गातूनच आलं असेल. पण नाही प्रियांनो. तो 12 वर्षाचा होईपर्यंत त्याने कितीदा वचन वाचलं असेल. त्याने कितीदा वचन वाचलं असेल. 30 वर्षाचा होईपर्यंत तो असं लिहिलेलं आहे 52 वचन 52:52. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. प्रेज द लॉर्ड. येशू कसा जन्मला? बाळ म्हणून जन्मला, है ना? तो बाळ म्हणून जन्मला, पण तो शरीराने वाढत गेला, आहे ना? शरीराने वाढायसाठी अन्न पाणी खावं लागत असेल. हा, खात पीत व्यायाम करत काम करत तो वाढला. तसं शरीराने वाढला, तसा तो ज्ञानाने पण वाढला. त्याने ज्ञान मिळवलं, त्याने वचन वाचलं, त्याने त्याचं भाषा पाठांतर केलं असेल, त्याच्यावर मनन केलं असेल. जेवढं बायबल त्या काळात होतं, येशूने स्वतः ते वाचलं, स्वतःची तयारी केली. आणि जेव्हा आपण वचन वाचतो, तसं लिहिलेलं आहे की मी न करावे विरुद्ध तुझिया, सॉरी नीतिसूत्रे नाही आहे ते, स्तोत्र 119 मध्ये दिलेलं आहे की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी माझ्या मनात तुझे वचन जपून ठेवलेले आहे. हालेलुया. येशूच्या अंतःकरणात देवाचे वचन त्याने जपून ठेवले होते, म्हणून त्याच्या जीवनात किती पण परीक्षा आल्या, किती पण मोह आले, त्याने वचनाने आणि प्रार्थनेने त्याच्यावर विजय मिळवला. खूप लोक असे म्हणतात की तो तर देव होता, त्याला काय गरज, त्याने तर सहज तो अभिलाषांना मोहांना सरळ नाही म्हणत असेल. आम्ही मनुष्य आहोत, आम्ही या जगात राहतो, आमच्या पुढे आकर्षण आहे. आम्हाला दुःख झालंय का आम्ही जाऊन दारू पितो, आम्हाला राग आला का मी बायकोला मारतो, आम्ही असं करतो आम्ही तसं करतो. राग आला तर आम्हाला खूप राग येतो, आम्हाला खूप दुःख होतं. आणि मग दुःख झालं, राग आला, काही संकट आले की आम्ही चुकीचे मार्ग निवडतो. काही काही जण म्हणतात की मनुष्य भुकेला असताना त्याने चोरी केली तर काही वाईट नाही. मग मी भुकेलो, माझी बायको मला जवळ येऊ देत नाही, तर मी जातो दुसऱ्या बाईकडे जातो. किंवा पोट दुखलं तर असं लिहिलेलं आहे की द्राक्षरस घे, तर मी जाऊन दारू पितो. म्हणजे आपल्याला खूप सारे एक्सक्युजेस असतात पाप करण्यासाठी. आणि तसेच सगळ्या परीक्षा, सगळ्या मोह, सगळ्या अभिलाषा, येशूच्या भोवती खूप साऱ्या लेडीज राहायच्या. बरं, त्याची सेवा करायच्या, त्याच्या भोवती लेडीज राहायच्या, सुंदर सुंदर स्त्रियाच्या भोवती राहायच्या, पण येशूने कधी कोणतं पाप केलं नाही. सचिन आणि राहुल थोडं लक्ष देऊन ऐका, नीट बसा, असे बसा. येशू तुमच्यासारखाच तरुण होता. येशू तरुण होता, तरुणपणाच्या अभिलाषा त्याच्या भोवती होत्या. त्याला पण दारू पिण्याची इच्छा झाली असेल. त्याचे भाऊ, त्याचे आई वडील त्याला टोमणे मारत असतील. त्याचे भाऊ तर त्याला नेहमीच तुच्छ लेखत होते, त्याला टोमणे मारायचे, त्याला म्हणायचे तू काय करतो, तू देव आहे ना, तर मग जा ना, कर ना असं. त्याचे खरोखर त्याचे भाऊ लोक त्याला टोमणे मारायचे, त्याला चिडवायचे, तुच्छ जाणायचे. आणि त्यांनी तर प्रयत्न केला होता की त्याला हाती द्यायचं रोमी लोकांच्या, की त्याला क्रुसावर टांगलं पाहिजे. ते पण त्याने स्वतःच्या जवळच्या लोकांचा विश्वासघात, धोका सहन केला. काही लोक म्हणायचे हा तर दारुड्या लोकांचा मित्र आहे, हा दारूबाज लोकांच्या संगतीमध्ये राहतो. एकदा एक बाई त्याच्या पायाला अश्रूने पुसत होती. ते एक माणूस म्हणतो, अरे हा देव आहे, ते याला समजत नाही की बाई कशी आहे. ही बाई त्याला टच करत आहे, ही बाई त्याला स्पर्श करत आहे, ह्याला समजत नाही का की बाई वेश्या आहे, ही बाई बरोबर नाही आहे, समजत नाही का. म्हणजे कशा प्रत्येक प्रकारच्या परीक्षेतून
प्रत्येक प्रकारच्या लोकांच्या टोमण्यातून बोलण्यातून येशू गेला, पण वचन सांगतं की येशूने कधीच कोणतं पाप केलं नाही. प्रेज द लॉर्ड. का बरं नाही केलं? त्याच्याकडे दैवी सामर्थ्य होतं म्हणून? नाही. तो मनुष्य होता. पण तो वचन त्याच्या मनात वचन होतं. 30 वर्षाचं होईपर्यंत तो वचनामध्ये, ज्ञानामध्ये भरपुरीने वाढला. त्याने स्वतःने पूर्ण परीक्षा दिल्या 30 वर्षाचा होईपर्यंत. प्रत्येक परीक्षेवर, मोहावर त्याने विजय मिळवला आणि मग त्याने लोकांना शिकवणं चालू केलं, की कित्ता म्हणून, उदाहरण म्हणून, की मी पण सगळ्यांचं तारुण्य बहुतेक 20 ते 30 पर्यंत तरुण पण राहते, आहे ना? सगळ्या अभिलाषा, मोह परीक्षा 20 ते 30 या काळातच येतात. बरोबर? किंवा आजकालचे तरुण लोकं 12-13 पासूनच तरुण होतात. पण येशू पण त्या एजमधून गेला. सगळ्या परीक्षातून पार पडला आणि त्याच्यानंतर 30व्या वर्षी जेव्हा त्याने सगळ्या मोहावर, परीक्षावर विजय मिळवला, तेव्हा त्याने त्याचं टीचिंग चालू केलं. तेव्हा त्याने लोकांना सांगणं सुरू केलं, की "बाबा रे, वचन वाचा, प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही कोणत्या परीक्षेत पडणार नाही, कोणत्या परीक्षेतून निघाल." आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला हे उदाहरण दिलं. तुमचं एक्झाम्पल कोण आहे? कोण आहे? व्यवस्थित प्रभू येशू ख्रिस्त म्हणायचं, नुसतं येशू किंवा येशू ख्रिस्त नाही. तुमचं एक्झाम्पल कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्याच पावलावर पाऊल टाकून चालायचं. तो 12 वर्षाचा असताना त्याला एवढं वचन माहीत होतं. आपल्या लेकरांना लहानपणापासून वचनाची गोडी लावा. जसं तुम्ही त्यांना मोबाईल देता ना, हां, तुम्ही त्यांना देवाचं वचन शिकवा. त्यांना गाणे शिकवा, त्यांच्याशी बोला. म्हणजे मी हे म्हणून सांगत नाही, की स्वतःचं मोठेपणा. पण प्रभूला धन्यवाद, की आमच्या काळात किंवा आमचं जेव्हा मूल झालं, तेवढं मोबाईलचं एवढं आकर्षण नव्हतं. मोबाईल नव्हते. दुसरं टीव्ही पण नव्हता माझ्या घरी. तर माझ्या मुलाने पहिली संदेश मला वाटतं 7 वर्षाचा असताना दिला. या चपरासीपुरात आमचं चर्च व्हायचं. पाऊण तास बोलला होता, पाऊण तास. हां, दानियेला दाविदावर बोलला होता तो. पाऊण तास बोलला, 7 वर्षाचा मुलगा. सेम पप्पाच्या स्टाईलने उभं राहणं, कोणीतरी वचन वाचा आणि सांगतं वचन असं म्हणतं, पण मला माहिती नाही याचा अर्थ काय. जर कोणाला प्रश्न पडत माझ्या मम्मीला जाऊन विचारा. सो सांगायचा अर्थ की जसं आपण लेकरांना घडवू ना, तसे ते लेकरं घडतील. प्रेज द लॉर्ड. वचन खूप महत्वाचं आहे प्रियानं. तुम्ही पण वाचा. 30 वर्षाच्या वेळेला खूप वेळ आहे तुम्हाला. वचन वाचा, प्रार्थना करा, प्रभूच्या मार्गाने चाला. जर आत्मिक जीवनात वाढायचं आहे, जर आपल्याला प्रभूकडून काही पाहिजे आहे, महत्वाचे निर्णय घ्यायच्या पहिले प्रार्थना करा. दुःखात आहे, आनंदात आहे, संकटात आहे, प्रार्थना करा. प्रार्थना कशी करावी समजत नाही, नुसतं देवापुढे रडा. समजत नाही काय करावे, नुसतं रडा प्रभू पुढे. मनातल्या मनात प्रार्थना करा. चौथी गोष्ट, अन्य अन्य भाषेत प्रार्थना करा. एकाच शब्दात करा. जास्त शब्द आहे तर खूपच चांगलं. प्रार्थना करा. सोबत जसं येशू वचनामध्ये वाढला, ज्ञानामध्ये वाढला, तुम्ही पण वचनामध्ये आणि ज्ञानामध्ये वाढा. प्रेज द लॉर्ड.